Record. Okay. So all of you now please concentrate. As in the last lecture we discussed about the value education. As we know that the value is nothing but the something important, worthy, and which is used in a human being for continuous happiness. And that education is nothing but it's a skill. Okay. So why the value education is required? Why? What is the need of a value education? Value education ची गरज का आहे? So that things we discuss in the last lecture. Let's we try to revise the things and then we proceed further. So the first thing is that correct identification of our aspirations. Aspirations means our akanksha. Actually, we can call it a goal, it's a target. Correct identification. The word correct is very important in this sentence. म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशनमुळं आपल्याला आपल्या आकांक्षा, आपल्या इच्छा, आपले ध्येय, आपले टार्गेट हे आपल्याला ओळखता येतात. भरपूर वेळेस आपल्यामध्ये तोच पार्ट मिसिंग असतो की आपल्याला नेमकं आपलं गोल काय डिसाईड करायचं आहे, आपलं टार्गेट कसं काय डिसाईड करायचं आहे, ते कसं अचीव करायचं आहे, हे भरपूर लोकांना माहीत नसतं. तर ते नेमकं कसं सेट केलं पाहिजे, याचं जे स्किल मिळणार आहे, याचं जे नॉलेज मिळणार आहे, ते या व्हॅल्यू एज्युकेशनच्या सब्जेक्ट्समधून मिळणार आहे. The second point is understanding universal human values to fulfill our aspirations in continuity. म्हणजे ज्या काय आपल्या इच्छा आहेत, ज्या काय आपले टार्गेट आहे, जे काय आपले ध्येय आहे, ते फुलफिल कसे करायचे, त्याच्यासाठी कोणते ह्युमन व्हॅल्यूज आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे, या सर्व गोष्टी आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन देणार आहे. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी ऑफ व्हॅल्यूज अँड स्किल्स. मग व्हॅल्यूज ह्या डिफरंट्स आहेत, स्किल्स हे डिफरंट्स आहेत. गेट इट माय पॉईंट. मग हे नेमकं काय उपयोगाचं आहे, व्हॅल्यू उपयोगाचे आहेत का स्किल्स उपयोगाचे आहेत का दोन्हीही गोष्टी आपल्याला उपयोगाच्या आहेत फॉर गेटिंग अवर फॉर फुलफिलिंग अवर अस्पायरेशन्स. तर जे लास्ट लेक्चरमध्ये मी काय सांगितलं की द व्हॅल्यू अँड द स्किल्स गोज इन हँड इन हँड. म्हणजे या दोन्ही गोष्टी आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. Does anybody know that what is the difference between the value and skills? Can anybody answer me? Do you know the difference between the values and skills? Do you know the difference first? Yes or no? Yes, Value sir. means skill, value means मूल्य, Okay. and skill means कौशल्य. Okay, this is the very good. This is the Marathi. But can you elaborate this answer in terms of difference? म्हणजे नेमकं व्हॅल्यू कशाला म्हणू शकतो आणि स्किल्स कशाला म्हणू शकतो? एक साध्या एक्झाम्पल नुसार मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगतो बघा. नाउ ॲज यू आर इन अ फेज ऑफ अ स्टुडंट, बरोबर आहे, तुम्ही आता एक विद्यार्थीच्या फेजमध्ये आहात. तर मला सांगा की विद्यार्थी म्हणल्यानंतर तुमचं मेन टार्गेट किंवा मेन वर्क काय असलं पाहिजे, मेन व्हॅल्यू काय असली पाहिजे, तर ते कंटिन्युअस स्टडी करणं, बरोबर आहे. तर ही झाली व्हॅल्यू. म्हणजे काय, जर तुम्ही स्वतःला व्हॉट टू डू हा जर प्रश्न विचारला तर त्याचं जे काय ॲन्सर असणार आहे ते ॲन्सर असणार आहे व्हॅल्यूज. म्हणजे जर आता तुम्ही विद्यार्थी फेजमध्ये आहात, जर तुम्ही विद्यार्थी फेजमध्ये असताना जर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारला व्हॉट टू डू म्हणजे काय केलं पाहिजे, तर त्याचं ॲन्सर काय येतं की कंटिन्युअस अभ्यास केला पाहिजे, रेग्युलर स्टडी केला पाहिजे. तर ते जे काय ॲन्सर आहे ते म्हणजे झालं व्हॅल्यू. आता तुमच्या हे लक्षात आलं की स्टुडंट फेजमध्ये व्हॅल्यू आपल्यामध्ये असणं गरजेचे आहे, ते म्हणजे व्हॉट टू डूचं आन्सर असणार आहे आणि ते म्हणजे रेग्युलरली स्टडी करणं.
पण आता स्किल्स म्हणजे काय, की तुम्हाला फक्त आतापर्यंत लक्षात आलं की तुम्हाला रेग्युलरली स्टडी केला पाहिजे, परंतु तो कसा केला पाहिजे हे ज्याचं त्याचं स्किल्स आहे. बरोबर आहे. ज्याचं त्याचं स्किल्स आहे, परंतु या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस फुलफिल होणार आहेत, त्यावेळेस तुमचे टार्गेट तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे या दोन गोष्टीचा जर तुम्ही यूज केला, तर तुम्हाला एक्झाममध्ये सक्सेस मिळणार आहे. सक्सेस मिळणं हे तुमचं टार्गेट आहे. आणि त्याच्यासाठी व्हॅल्यूज लागतात. म्हणजे तुम्हाला काय केलं पाहिजे, व्हॉट टू डूचं आन्सर म्हणजे काय केलं पाहिजे याचं आन्सर म्हणजे व्हॅल्यू आहे. आणि स्किल म्हणजे काय, की अभ्यास करणे. अभ्यास कशा रीतीनं केला पाहिजे हे म्हणजे स्किल आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारावा लागतो, हाऊ टू डू. तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावा लागतो. व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट टू डू. आणि स्किल म्हणजे हाऊ टू डूचा आन्सर असणार आहे. बघा आता तुम्ही स्टुडंट फेजमध्ये आहेत, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारलाय व्हॉट टू डू, म्हणजे तुम्हाला रेग्युलरली स्टडी करायला पाहिजे, ही तुमची झाली व्हॅल्यू. आणि स्किल म्हणजे हाऊ टू डू, तो कसा केला पाहिजे. नाउ दॅट स्किल इज डिफरंट पर्सन टू पर्सन. बरोबर आहे. मग तो अभ्यास करण्याचे जे काय टाइप्स आहेत, भरपूर मेथड्स आहेत. कुणाला रीडिंग करणं हे एक स्किल आहे, कुणाचं रायटिंगचं स्किल आहे, कुणाला ॲनिमेशनचा यूज करून त्याचा अभ्यास करणं आवडत असेल. दॅट इज नथिंग बट इट्स डिफरंट फॉर पर्सन टू पर्सन. दॅट इज नथिंग बट द स्किल टेक्नॉलॉजी. Get it my point? So these two things, values and skill, goes hand in hand, or they should be in a parallel, and you have to use both the things. Then and then you will get the success. Then you can achieve the success in your life. Get it my point? The next point is evolution, our belief, आपला विश्वास. गेट इट माय पॉईंट. ह्या व्हॅल्यू एज्युकेशनचा यूज करून आपल्याला आपला विश्वास म्हणजे आपला बिलीफ हा पण कॅल्क्युलेट करता आला पाहिजे. अँड तो डेव्हलप पण करता आला पाहिजे. अँड द थर्ड थिंग इज द टेक्नॉलॉजी अँड द ह्युमन व्हॅल्यू. नाउ अ डेज यू नो दॅट द सायन्स अँड टेक्नॉलॉजी we can use in our education system, but along with that the human value, that value also we have to study. कारण तुम्ही आता बघितलंय तर टेक्नॉलॉजी हा वर्ड येतो तो मध्ये ते म्हणजे आहे स्किल, आणि ह्युमन व्हॅल्यू म्हणजे ते आहे व्हॅल्यूज. ह्या दोन्हीही गोष्टी ज्या वेळेस आपल्यामध्ये असतील त्यावेळेस आपण आपल्या लाईफमध्ये कंटिन्युअस हॅपीनेस आणू शकतो. So that we have to use the technology also, and we have to use the values also to achieve or to fulfill our aspirations, to fulfill our target. So the last conclusion is very important. Thus the value education enable us to understand, value education enable us to understand our needs and to visualize our goals correctly, and also indicates the direction of their fulfillment. म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन हे फक्त आपल्याला आपली गरज काय आहे हे दाखवून देत नाही. इट ऑल्सो व्हिज्युअलाइज अवर गोल्स, अँड नॉट ओनली it understand our needs or to visualize our goals, but also it also indicates the direction of their fulfillment. म्हणजे त्याची एक करेक्ट डायरेक्शन काय आहे ती पण आपल्याला व्हॅल्यू एज्युकेशन दाखवून देणार आहे. गेट इट माय पॉईंट? सो दिस इज अबाउट द नीड. ओके, नाव द व्हॅल्यू एज्युकेशन एनेबल अस. अजून काय करताय बघा आता. व्हॅल्यू एज्युकेशन एनेबल अस टू बी इन हार्मोनी. हार्मोनी म्हणजे काय? सुसंवाद, संवाद. मग व्हॅल्यू एज्युकेशन अजून सुसंवाद कुणाशी घडवून आणण्यासाठी मदत करत आहे. नंबर 3 थिंग्स ही व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला सुसंवाद घडवून आणण्याचा प्रयत्न करत असते. वन इज विदिन अवर सेल्फ. म्हणजे आपण आपल्याला आपल्यामध्ये हार्मोनी क्रिएट केली पाहिजे. आपण आपल्याशी बोललं पाहिजे, आपल्याशी सुसंवाद साधला पाहिजे. भरपूर गोष्टी ज्यावेळेस आपण एखाद्या डिसिजन घेत असतो त्यावेळेस ती हार्मोनी आपल्याला मदत करत असते प्रत्येक गोष्टीसाठी. आता तुम्ही ज्यावेळेस इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतला त्यावेळेस तुम्ही स्वतःला पहिल्यांदा प्रश्न विचारलेच की तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे, तुम्हाला इंटरेस्ट कशामध्ये आहे, त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे. दिस इज नथिंग बट विदिन अवर सेल्फ. प्रत्येक गोष्ट आपण आपल्याला विचारलं पाहिजे. आणि मेनली 2 थिंग्स
आपण आपल्या स्वतःला विचारलं पाहिजे, त्या कोणत्या? व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू. म्हणजे काय केलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही या दोन गोष्टींचे प्रॉपर आन्सर तुम्ही स्वतःकडून घेत नाही, तोपर्यंत तुम्ही आनंदी राहू शकत नाही. जर एखाद्या गोष्टीबद्दल डिसिजन घेताना जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीवरती डिपेंड राहत असाल, तर डेफिनेटली तुम्ही कधीच हॅपी बनू शकत नाही, हॅपी राहू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा स्मार्टफोन घ्यायचा आहे, तर आपण पहिल्यांदा स्वतःला प्रत्येकाला प्रश्न विचारतो आपण, की तो स्मार्टफोन किती रुपयाचा असला पाहिजे, त्याच्यामध्ये फॅसिलिटी किती असल्या पाहिजे, त्याचं वेट किती असलं पाहिजे, इतर सगळ्या गोष्टी आपण स्वतःला पहिल्यांदा विचारतो. त्याच्यानंतर एक फिक्स्ड टार्गेट ठरवतो आणि आपण तो परचेस करतो. पण जर आपण काहीच स्वतःला विचारलं नाही, दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर तो परचेस केला आणि तो जर खराब निघाला, तर डेफिनेटली वी विल नॉट बी हॅपी. गेट इट माय पॉईंट. म्हणजे आपण पहिल्यांदा स्वतःशी सुसंवाद साधणं हे ओळखलं पाहिजे किंवा ते शिकलं पाहिजे. त्यानंतर सेकंड थिंग इज विथ अदर ह्युमन बीइंग्स. That's value education enable us to be in harmony with the other human being. Other human being means what? आपली फॅमिली असेल, सोसायटी असेल, फ्रेंड सर्कल्स असतील, त्याच्यामध्ये सुद्धा आपण सुसंवाद साधला पाहिजे. त्याच्यामुळे सुद्धा आपले भरपूर प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह होणार आहेत. अँड द थर्ड थिंग इज दॅट विथ द रेस्ट ऑफ द नेचर. म्हणजे आपण निसर्गाशी सुद्धा सुसंवाद साधला पाहिजे. Get it my point? And this will learn in this, the value education is there. So three things. The value education enable us to be in harmony with the three things. One is within ourselves, second is with other human beings, and the third one is with the rest of nature at large. म्हणजे निसर्गाशी सुद्धा आपल्याला सुसंवाद साधता आला पाहिजे. Get it my point? Now the expectation from education. आता त्या व्हॅल्यू एज्युकेशन पासून नेमकं आपण काय एक्सपेक्ट करणार आहोत त्या गोष्टी आपण बघणार आहोत. द एज्युकेशन शुड प्रिपेअर द स्टुडंट्स फॉर दिस व्हॅल्यू एज्युकेशन शुड प्रिपेअर द स्टुडंट्स फॉर. नाउ सी दॅट. So same thing is repeated again here. Understanding what to do, what is valuable as a human being, and learning how to do, it's a skill and technology. म्हणजे व्हॉट टू डू या क्वेश्चनचा अर्थ जर तुम्ही काढला तर ती असणार आहे व्हॅल्यू, आणि हाऊ टू डू या क्वेश्चनचं जर तुम्ही आन्सर मिळवलं तर ती असणार आहे स्किल्स अँड टेक्नॉलॉजी. सिंपल एक्झाम्पल सांगतो. सपोज एखाद्या आपल्या फॅमिलीमध्ये बर्थडे आहे कोणाचा तरी आणि आपल्याला केक बनवायचा आहे. काय बनवायचा आहे? केक. म्हणजे व्हॉट टू डूचं आन्सर आहे केक. काय केलं पाहिजे, म्हणजे ती एक व्हॅल्यू झाली. परंतु हाऊ टू डू, तो कसा बनवायचा. आता केक बनवण्याची प्रोसिजर माहीत असली पाहिजे, त्याचं स्किल असलं पाहिजे, त्याची टेक्नॉलॉजी असली पाहिजे. त्या म्हणजे ते काय झालं, एक स्किल झालं, ती एक टेक्नॉलॉजी झाली, ती एक प्रोसिजर झाली. म्हणजे व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू ह्या दोन क्वेश्चनचे आन्सर हे तुम्हाला व्हॅल्यू आणि स्किल देणार आहे. बघा, गेट इट माय पॉईंट. जसं की तुम्हाला सांगितलं मी आता, तुम्ही आता स्टुडंट फेजमध्ये आहेत. प्रत्येक जण स्वतःला एक प्रश्न विचारा. पहिला प्रश्न विचारा, व्हॉट टू डू. स्टुडंट फेजमध्ये व्हॉट टू डू हा प्रश्न तुम्ही प्रत्येकाला विचारा. आस्क युअरसेल्फ. सो डेफिनेटली एक आन्सर तुम्हाला येऊ शकतं की रेग्युलरली स्टडी केला पाहिजे. दॅट इज नथिंग बट व्हॅल्यू. अँड हाऊ टू डू, दॅट इज युअर स्किल. बरोबर आहे. प्रत्येकाची अभ्यास करण्याची टेक्निक वेगळी आहे, स्किल वेगळे आहे. दॅट इज नथिंग बट युअर द स्किल टेक्नॉलॉजी इज दॅट. So this value education will provide the correct direction for asking these two questions to yourself. What to do and the how to do is that. Very important thing is that. Now my question is, are both required? हे दोन्ही क्वेश्चन प्रत्येक वेळेस आपण स्वतःला विचारलं पाहिजे का? का फक्त एक क्वेश्चन विचारलं तर चालतंय? व्हॉट टू डू फक्त विचारायचं, हाऊ टू डू विचारलं नाही तरी चालतंय? काय आन्सर असू शकतं तुमचं? गेट इट माय पॉईंट.
बघा, जर फक्त स्टुडंट फेजमध्ये तुम्ही फक्त प्रश्न विचारला व्हॉट टू डू, काय केलं पाहिजे, रेग्युलरली स्टडी केला पाहिजे, मग तो कसा केला पाहिजे हे तुम्हाला माहीतच नाही, त्याचं स्किल नाही, त्याचं टेक्नॉलॉजी नाही, त्याची प्रोसिजर माहीत नाही, तुम्हाला सक्सेस मिळू शकतं का? नाही. ओके. फक्त हाऊ टू डूज फक्त केला म्हणजे काय, की खूप प्रयत्न करत राहिला. अरे पण त्याच्यासाठी एक टार्गेट सेट पाहिजे. लक्षात येत आहे? म्हणजे या दोन्हीही गोष्टी जर तुमच्या पॅरलली चालल्या तर आणि तरच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. दॅट्स वाय दिस बोथ द थिंग्स आर रिक्वायर्ड. Not only you can ask only one question to yourself, you have to ask both the question, what to do and how to do is there. Okay. So now what is the priority? आता त्याच्यामध्ये प्रायोरिटी काय असली पाहिजे? प्रायोरिटी म्हणजे काय, त्याचा पहिला सिक्वेन्स काय असला पाहिजे, तर डेफिनेटली ऑब्विसली थिंग आहे की व्हॉट टू डू हॅव्हिंग अ फर्स्ट प्रायोरिटी. म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय हे लक्षात आल्याशिवाय कसं करायचंय याच्यावरती आपण विचारच करू शकणार नाही. इज इट ओके? सो व्हॉट टू डू इज द फर्स्ट प्रायोरिटी अँड दॅट इज नथिंग बट द व्हॅल्यू एज्युकेशन. And that thing is missing. Nowadays, our education system is totally based on skill-based technology. Skill-based technology. म्हणजे फक्त टेक्नॉलॉजी आणि सायन्सचा यूज करूनच आपली एज्युकेशन सिस्टीम आहे. बट द व्हॅल्यू इज नॉट ॲडेड इन दॅट एज्युकेशन सिस्टीम. बिकॉज ऑफ दॅट द मोर कन्फ्युजन, मोर कॉन्ट्राडिक्शन्स आर क्रिएटेड इन अमंग द स्टुडंट्स. म्हणून तर स्टुडंट्स कन्फ्यूज मध्ये आहात. बरोबर आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंग कोर्सला ऍडमिशन घ्यायचं ठरवलं, म्हणजे व्हॉट टू डू, इंजिनिअरिंग कोर्स करायचा ठरवला, हाऊ टू डू त्याच्यामध्ये तुम्ही स्किलचा यूज करणार, टेक्नॉलॉजी सायन्सचा यूज करणार, परंतु त्याच्यामुळे तुमचं टार्गेट जे आहे, प्रत्येकाचं एक स्वतःचं टार्गेट आहे. कुणाचं टार्गेट असेल की गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे, कोणाचं टार्गेट असेल ते IT सेक्टरमध्ये जॉब करायचा आहे, कोणाचं टार्गेट बिझनेस सेट करायचा असेल किंवा भरपूर काही टार्गेट्स असतील. तर या दोन्हीही क्वेश्चनची प्रायोरिटी डिसाइडेड आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही इंजिनिअरिंग करायचं ठरवलेलं आहे आणि दुसऱ्यांदा तुम्ही ते कसं करायचंय ते पण तुम्हाला आता ठरवावं लागेल. पहिला क्वेश्चन तुमचा झालाय, तुम्ही ऍडमिशन घेतलंय, आता तुम्हाला हाऊ टू डू वरती फोकस करायचं आहे. त्याच्यामध्ये चांगलं स्किल, चांगली टेक्नॉलॉजी यूज करून तुम्हाला तो जो काही कोर्स आहे तो कम्प्लीट करायचा आहे, की जेणेकरून तुमचं जे टार्गेट ठरलेलं असेल, तुमचं जे गोल ठरलेलं असेल ते तुम्हाला अचीव करता येईल. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचं टार्गेट फुलफिल करणार आहे, तुमचं गोल फुलफिल करणार आहे, सो डेफिनेटली यू विल बिकम हॅपी इन युअर लाईफ. गेट इट माय पॉइंट? आणि इथंच थोडासा मिसिंग आहे बघा. आता गेले 10 वर्ष मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना सांगतो की ज्या वेळेस तुम्ही एक डिसिजन घेतलाय, आता तुम्ही डिसिजन घेतलाय म्हणून तर तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, बरोबर आहे, आणि तो तुमचा डिसिजन असला पाहिजे, पॅरेंटचा डिसिजन नसला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येकानं स्वतःला क्वेश्चन विचारले पाहिजेत आणि त्याचा आन्सर मिळवला पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्याच्या विचारानं जर चालला तर तुम्ही आयुष्यात कधीच आनंदी राहू शकत नाही. तो तुमचे डिसिजन असले पाहिजे, बरोबर आहे. आता तुम्ही इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय हे तुमचा डिसिजन असला पाहिजे आणि ऑब्व्हियसली हा तुमचा डिसिजनच आहे असं मी कन्सिडर करतो. मग आता या 4 वर्षामध्ये डेफिनेटली काय केलं पाहिजे, रेग्युलरली स्टडी केला पाहिजे, त्याच्यामध्ये स्किल यूज केलं पाहिजे, प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे. मग या 4 वर्षामध्ये जर तुम्ही हाऊ टू डू मध्ये जर कमी पडला तर डेफिनेटली तुम्हाला कोणती कंपनी हायर करेल, कोणती कंपनी तुम्हाला जॉब प्रोव्हाइड करेल, इथं थोडासा पार्ट मिसिंग आहे. त्यामुळे मी प्रत्येक वेळेस विद्यार्थ्यांना सांगतो की हे जे काही 4 वर्ष आहेत, हे जर 4 वर्ष तुम्ही स्वतःचं एक ठराविक प्लॅनिंग केलं, व्यवस्थित प्लॅनिंग केलं आणि त्या डायरेक्शनमध्ये तुम्ही प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास केला, डेफिनेटली यू विल गेट द सक्सेस इन युअर लाईफ. असं कधी होऊ शकतं का की तुम्ही आता फक्त इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलंय, तुम्ही पुन्हा बाकीचं काहीच प्लॅनिंग केलं नाही, अभ्यासाचं प्लॅनिंग केलं नाही,
त्यानंतर प्लेसमेंटचं प्लॅनिंग केलं नाही, कन्सेप्ट शिकण्याचं प्लॅनिंग केलं नाही, तरी देखील तुम्हाला जॉब मिळू शकतो? डेफिनेटली नॉट. इट इज नॉट पॉसिबल. Get it my point? So this understanding what to do and learning how to do, it's a technical education. These both the things are very important in our life or in a human being. Is it okay? Now, purpose of a value education. आता ह्या व्हॅल्यू एज्युकेशनचा पर्पज बघा काय आहे ते. आता आपण बघितलं की व्हॅल्यू एज्युकेशन आणि स्किल एज्युकेशन both things are required, and the priority is what? Value education is having the first priority, and then skill education is having the second priority. आता त्याचा पर्पज बघा. आता आपण व्हॅल्यू एज्युकेशन शिकल्यामुळं आपल्याला नेमकं काय मिळणार आहे? सो द फर्स्ट थिंग इज दॅट डेव्हलपिंग व्हॅल्यूज इन इंडिव्हिज्युअल. आपण स्वतःमध्ये व्हॅल्यूज ह्या डेव्हलप करणार आहोत. तर त्या कोणत्या व्हॅल्यूज असणार आहेत? फिजिकल असेल, शारीरिक असेल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल अँड मॉरल. गेट इट माय पॉइंट? म्हणजे बौद्धिक असेल, आध्यात्मिक असेल, नैतिक असेल, ह्या ज्या काय सगळ्या व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज आपण आपल्यामध्ये डेव्हलप करणार आहोत या व्हॅल्यू एज्युकेशनमुळे. आणि आज समाजामध्ये बघत असाल तर आजकाल जे काही क्राईम्स होत आहेत, जे गुन्हेगारी वाढते किंवा जे करप्शन्स होत आहे, हे करप्शन किंवा हे गुन्हेगारी याचा अर्थ आहे की तिथं व्हॅल्यूज मिसिंग आहेत. इथं व्हॅल्यूज मिसिंग आहेत. म्हणून तर आपल्याला हा प्रॉब्लेम फेस करावा लागतो. त्याच्यामुळं तर गव्हर्नमेंटनं व्हॅल्यू एज्युकेशनला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली आहे. गेट इट माय पॉइंट? जर तुम्हाला काय करायचंय आणि कसं करायचंय हे जर चांगल्या पद्धतीनं जर माहीत असेल तर म्हणजे याचा अर्थ काय की तुमच्यामध्ये त्या व्हॅल्यू प्रेझेंट असतील तर डेफिनेटली कुठं सुद्धा करप्शन होणार नाही, कुठं सुद्धा क्राईम होणार नाही. परंतु त्या व्हॅल्यूज मिसिंग असल्यामुळं हे असे प्रकार घडतायत. आता आता ही तर पहिले व्हॅल्यूज वाचा बघा सगळेजण. पहिली व्हॅल्यूज काय आहे? फिजिकल, शारीरिक. आता या व्हॅल्यूचा अर्थ काय आहे की पहिली गोष्ट म्हणजे आपण स्वतःला फिजिकली फिट एक्सपेक्ट करतो. इज इट राईट? म्हणजे आपण सगळेजण काय एक्सपेक्ट करतोय? पहिली व्हॅल्यूज फिजिकली फिट असणं गरजेचं आहे. जर फिजिकली आपण फिट राहणार असेल किंवा फिजिकली फिट असेल तर डेफिनेटली आपण आनंदी असणारे, उत्साही असणारे. असं कधी होऊ शकतं का की आपण फिजिकली फिट नाही तरी देखील आपण आनंदी आहे? काहीतरी दुखतंय, खूप त्रास होतोय, तरी देखील आपण आनंदी आहे? शक्य नाही. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा ही गोष्ट माहीत असणं पाहिजे, ही व्हॅल्यू माहीत असणं पाहिजे की आपण फिजिकली फिट असलं पाहिजे. म्हणजे व्हॉट टू डू, याचा आन्सर आहे बघा हे. व्हॉट टू डू म्हणजे व्हॅल्यू. व्हॉट टू डू? वी शुड बी फिजिकली फिट. आता मी एक स्टुडंट घेतो. व्यंकटेश गुजर, विल यू प्लीज अनम्यूट? Venkatesh Guzar? Yes, sir. Yes. Are you feeling you should be physically fit? म्हणजे तुम्ही स्वतःला फिजिकली फिट असणं गरजेचं मानता का? Yes, sir. ओके. आता फिजिकली फिट म्हणजे व्हॉट टू डू, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही स्वतःला फिजिकली फिट एक्सपेक्ट करता स्वतःकडून. आता फिजिकली फिट राहायचं म्हणलं तर नेमकं हाऊ टू डू? दुसरा क्वेश्चन आला बघा. कसं करायचं? आता व्हॉट इज हाऊ टू डू म्हणजे ते कसं राहायचं फिजिकली फिट? गिव्ह मी द आन्सर. उत्साही सर. हा? हॅलो? उत्साहाने वागायचं म्हणजे उत्साही राहायचं. उत्साही राहायचं. हो सर. ओके. एनिथिंग एल्स? व्यायाम करायचा. Absolutely correct. Exercise. Anything else? Daily yoga. Okay. Yoga, pranayam, exercise, everything it comes in one head. Anything else? Healthy food. Healthy? Food. Absolutely correct. Healthy food घेतलं पाहिजे.
ओके, म्हणजे बघा हे आन्सर आहे. फिजिकली फिट राहणं, फिजिकल ही एक व्हॅल्यू झाली, पण त्याच्यासाठी स्किल काय आहे, त्याच्यासाठी टेक्नॉलॉजी काय आहे, तर आपण रेग्युलरली प्राणायाम, योगासन, एक्सरसाइज काहीतरी केलं पाहिजे. हे सगळ्यांना मान्य आहे. त्याच्यानंतर आपण फिजिकली फिट राहण्यासाठी हेल्दी फूड घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपण फ्रेश एअर घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण आपलं ड्रिंकिंग वॉटर हे हेल्दी असलं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत, परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपला थॉट सुद्धा पॉझिटिव्ह असला पाहिजे. आपले विचार सुद्धा पॉझिटिव्ह डायरेक्शनमध्ये असले पाहिजे. देन वी विल बी फिजिकली फिट. आता तुमच्या हे लक्षात आलं असेल बघा, व्हॉट टू डू आणि हाऊ टू डू हे प्रश्न, हे जे क्वेश्चन आहेत हे किती महत्वाचे आहेत ते. म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन थ्रू आपल्याला ह्या व्हॅल्यूज, याचे काय व्हॅल्यूज दिसत आहेत, फिजिकली, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल, मॉरल, ह्या व्हॅल्यूज कशा डेव्हलप करायच्या ह्याचं आपल्याला नॉलेज मिळणार आहे, ह्याचं स्किल मिळणार आहे. गेट इट माय पॉईंट. नेक्स्ट, सेकंड पॉईंट इज क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशनल सिस्टम. हॉलिस्टिक म्हणजे काय, सर्वसमावेश. क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम. एज्युकेशन सिस्टीम काय असली पाहिजे, आत्ताच मी सांगितलं की आपली करंट एज्युकेशन सिस्टीम जी आहे ही फक्त स्किल बेस आहे, ज्याच्यामध्ये व्हॅल्यू एडेड नाही आहे. म्हणून तर आता यावेळेस गव्हर्नमेंटनं व्हॅल्यू एज्युकेशन हा सब्जेक्ट ऍड केलेला आहे. हॉलिस्टिक, सर्वसमावेश, म्हणजे व्हॅल्यू पण आहेत आणि स्किल पण आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आपली एज्युकेशन सिस्टीम ही युनिव्हर्सल असली पाहिजे. म्हणजे ते कुठल्याही जात, धर्म, पंथ याच्याशी रिलेटेड, याच्यावरशी रिलेटेड नसली पाहिजे, याच्याशी डिपेंड नसली पाहिजे, ती हॉलिस्टिक असली पाहिजे. म्हणजे प्रत्येकाला एज्युकेशन सिस्टीम ही सेम असली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठलाही जात आले नाही पाहिजे, धर्म, वर्ग, कॅटेगरी, एव्हरीथिंग शुड नॉट बी कम्स इन दॅट एज्युकेशन सिस्टीम इज दॅट. then we can call it the holistic एज्युकेशन सिस्टीम. मग ते व्हॅल्यू एज्युकेशन आपल्याला सांगणार आहे की एज्युकेशन सिस्टीम हे हॉलिस्टिक कधी असू शकते. गेट इट माय पॉईंट. म्हणजे काय, तुम्हाला मी आता सांगितलं की जी सर्व व्यक्तींना, सर्व ह्युमन बिईंगला जी एज्युकेशन सिस्टीम ही सेम असेल, त्या सिस्टीमला आपण काय म्हणू शकतो, तो हॉलिस्टिक एज्युकेशन सिस्टीम. म्हणजे त्याच्या ती जी काय सिस्टीम आहे ती कुठल्या कॅटेगरीवरती डिपेंड नसली पाहिजे, कुठल्या एन्व्हायरमेंटवरती डिपेंड नसली पाहिजे. इट विल बी युनिव्हर्सली सेम फॉर ऑल द ह्युमन बिंग्स. दॅट इज कॉल्ड ॲज अ हॉलिस्टिक एज्युकेशन सिस्टम. Then next is promoting values in a society leading to individual as well as societal transformation. म्हणजे ह्या जे काय व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज आपण स्वतःला पण डेव्हलप करण्यासाठी यूज करणार आहोत, सायमल्टेनियसली आपण सोसायटीला पण डेव्हलप करणार आहोत. आता तुम्ही बघतायत नाउ डेज इन द सोसायटी द ह्युमन बिईंग फेसिंग द लॉट ऑफ प्रॉब्लेम्स लाईक करप्शन, क्राईम्स. गेट इट माय पॉईंट. तर स्वतःला तर डेव्हलप करायचंच आहे, प्लस आपण सोसायटीला सुद्धा डेव्हलप करायला शिकलं पाहिजे. अँड दॅट एज्युकेशन वी विल गेट इट फ्रॉम दिस व्हॅल्यू एज्युकेशन इज दॅट. अँड देन लास्ट वन इज फोस्टरिंग युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज. फोस्टरिंग म्हणजे काय, इट्स कॉमन युनिव्हर्सल कोर व्हॅल्यूज. इंटिग्रिटी, डिसिप्लिन, जस्टिस म्हणजे न्याय, जस्टिस म्हणजे न्याय, डिसिप्लिन म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठीमध्ये, वी शुड बी डिसिप्लिन. गेट इट माय पॉईंट. आता मराठीमध्ये बघा तुम्ही अर्थ काय करताय, बिकॉज वी कॉमनली यूज दिस वर्ड. येस, शिस्त. शिस्त, शिस्त सर. शिस्त प्रिय. ओके, करेक्ट. शिस्त म्हणजे डिसिप्लिन. ओके, म्हणजे या सर्व आता हे जे काही 4 गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या आहेत बघा, डेव्हलपिंग व्हॅल्यूज इन इंडिव्हिज्युअल, क्रिएटिंग अ होलिस्टिक एज्युकेशनल सिस्टीम, promoting values in society leading to individual and societal transformation, and fostering universal value, integrity, discipline, and justice. So these values are important for all human beings to fulfill their aspirations, to fulfill their goals, to fulfill their targets. Without these values,
you cannot become happy in your life. This is the conclusion of this slide is there. Get it? My point is that. Okay. So let me move towards that the next point. The basic guidelines for value education. बघा आता या बेसिक गाईडलाईन्स काय असल्या पाहिजे. म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशनसाठी आपण बेसिक गाईडलाईन्स बघणार आहोत. आता व्हॅल्यू एज्युकेशन हे नेमकं कसं असलं पाहिजे, त्याच्या काही गाईडलाईन्स आहेत का, दॅट थिंग्स वी हॅव टू डिस्कस हिअर. वन थिंग इज अ युनिव्हर्सल. What I say that it's need to be applicable to all human being irrespective of caste, nationality, religion, etc. for all times and all regions. आत्ताच मी सांगितलं जी काय आपली एज्युकेशन सिस्टीम आहे ती एज्युकेशन सिस्टीम ही होलिस्टिक असली पाहिजे. होलिस्टिक म्हणजे काय, इट इज ऍप्लिकेबल टू ऑल ह्युमन बिईंग. इट इज नॉट डिपेंड्स अपॉन द कास्ट, nationality, religion, etc. And it is same for all times, all places, all regions. That is called as a that universal education system. म्हणजे ती एज्युकेशन सिस्टीम व्हॅल्यू एज्युकेशन हे आपलं कसं असलं पाहिजे, युनिव्हर्सल असलं पाहिजे. सेकंड थिंग, रॅशनल. रॅशनल मीन्स व्हॉट, इट इज नॉट द ब्लाइंड बिलीफ. तो एक आंधळा विश्वास नसला पाहिजे. इट शुड बी व्हॅलिडेटेड. म्हणजे ते व्हॅलिडेशन झालं पाहिजे. इट शुड बी एक्सपेरिमेंटली व्हॅलिडेटेड. एक्सपेरिमेंटली व्हॅलिडेट झालं पाहिजे ते. गेट इट माय पॉइंट. जसं की एक्झाम्पल घ्या, ओहम्स लॉ. ओहम्स लॉ काय एक्सपेरिमेंटली व्हॅलिडेट केले नाही, त्यामुळे तो काय ग्लोबली द ओहम्स लॉ इट कॅन बी कन्सिडर ॲज अ वन डेफिनेशन. इट कॅन बी यूज only with the one definition. That is called as a rational. It is not the blind belief. Get it my point. It has to be open to address the related question and it cannot be the set of do's and don't. म्हणजे rational म्हणजे काय की हे फक्त एक do's आणि don'tचा सेटअप नसला पाहिजे. हे एक रॅशनल गोष्ट असली पाहिजे. हा एक आंधळा विश्वास नसला पाहिजे. It can be validated, it can be experimentally validated. So this value education should be the rational. The second thing is that all encompassing. म्हणजे काय, त्याच्या अगोदर थोडंसं स्लाइड मागं पुढे झालेलं आहे बघा. नॅचरल अँड व्हेरिफायबल. आता मी सांगितलेलं की प्रत्येक गोष्ट ही नॅचरली ऍक्सेप्टेबल असली पाहिजे ऑल ह्युमन बिईंग्सला. इट कॅन बी नॅचरली ऍक्सेप्टेबल. व्हॅल्यू एज्युकेशन हे नॅचरली ऍक्सेप्टेबल असलं पाहिजे. इट हॅज टू बी नॅचरली ऍक्सेप्टेबल टू द ह्युमन बिईंग अँड देअर नीड्स टू बी एव्हरी प्रोव्हिजन इन नेचर फॉर इट्स फुलफिलमेंट. इट्स नीड्स टू बी एक्सपेरिमेंटली व्हेरिफायबल अँड बेस्ड ऑन नॉट बेस्ड ऑन डॉगमॉस. डॉगमॉस म्हणजे काय की मी आता सांगितलं की कोणतीही सिस्टीम ही कुठल्याही जात, धर्म, पंथ याच्यावरती डिपेंड्स नसली पाहिजे. ती सिस्टीम ही व्हेरिफायबल असली पाहिजे. एक्सपेरिमेंटली व्हेरिफिकेशन असलं पाहिजे. बिलीफ्स ऑर अझम्पशन ती फक्त कुठल्या अज्युम्ड गोष्टीवरती डिपेंड नसली पाहिजे. गेट इट माय पॉइंट. देन दिस ऑल encompassing, it means that aimed at transforming our consciousness and living. It covers all the dimension of our living, thought, behavior, work, understanding, as well as all levels, individual, family, society and nature. या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये ह्या सर्व ह्युमन लाईफचे जे काही डायमेन्शन्स आहेत ते डायमेन्शन इथं तुम्हाला मेन्शन केलेले दिसतील. थॉट, बिहेवियर, वर्क, अंडरस्टँडिंग, हे सर्व डायमेन्शन त्या एज्युकेशन सिस्टम